आज खूप मोठं काम ह्यांना हाती घ्यायचं माहितीये का. मोठा खर्च, होय मोठा खर्च ते कमी करणार आहेत, त्या जागी छोटा खर्च करणार आहेत. ते म्हणजे रानूची जी सायकल आहे की नाही, ते लेकरू बिचारं माझं ही सायकल खेळतं माहिती का. त्या सायकलीच्या दोन्ही टायरमध्ये हवा नाहीये, चेन पडलेली आहे, एक त्याचं जे सपोर्टिंग व्हील आहे ते पण पडलेलं आहे, ब्रेक तुटलेले आहेत, तरी सुद्धा बिचारा त्यालाच खेळत बसतो. तर त्याच्यामुळे हे म्हटले की ती गाडी नाही सायकल नीट करून आणतो. त्यांचेच मित्र आहेत. हो का टू राधिका, व्हीलर राधिकाच कसं चाललं आ. ओके, ही आहे की नाही, ही सायकल अशा पद्धतीची, नुसतं काही नाही, फक्त बॉडीन 2 टायर आहेत एवढंच आहे. तर ही आता, होय का, का असे खराब झाले असतील काय विचारा, खराब झालेत का तरच बदला, नाहीतर फक्त ट्यूब बदला. ट्यूब फाटली असेल. आणू सानू रानू सगळेजण त्याच्यावरच असतात. हा 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 हा, पलीकडचं एक चाक टाका. हे चांगलंय. ती निदान सायकल चालवतो तरी, ती घरात सायकल चालवत होता, ते दुसरं चाक होतं तेव्हा. मी छोटे छोटे चारते, तूच तोंडात साठवून ठेवतो, त्यामुळे तो घास मोठा होतो. रानू बघा वाट बघतोय. रानू कशाची वाट बघतोय? आज रानूची सायकल नवीन नवीन होऊन येणार आहे की नाही, होय ना. रानूची सायकल बघायला तुम्हाला आवडेल का? ऐ भूती बाबा. रानू आहे ना मोबाईलमध्ये माऊली भूताचं बघतो काय. तर मी काय म्हणते माहिती का, रानू सेम त्या माऊलीसारखाच दिसतो. तो दिसतो का मला कमेंट करून सांगा. रानू इकडं बघ. हे घे, तुला आवडतं ना ते माऊलीचं, आणि ते नावच पाडले त्यांनी माऊली भूताचं. ते नुसतं भूताचं सगळं असतं त्याच्यात. हां नाही, तेवढा खायचा, हळूहळू खायचा तेवढा घास. मग डॅडीना मी फोन करून सांगेल. काय सांगेल? नका आणू म्हणते ह्याची गाडी. गाडी नाही सायकल. सांगू का? कशी आहे आमची हेअरस्टाईल? नाही, हा खा मग तो हळूहळू. ते येईपर्यंत आपला घास संपतोय. आई गेल्यात ना म्हणून रानूची मज्जा आहे. रानू घरीच आहे, होय की नाही रे रानू? तो का खरं काय? काय नको पळत जा बरं रोडला. रानू तो तुझ्यासाठी सरप्राईज. हळूच हळूच पायऱ्यांवर हळूच. एवढ्या लांब का ठेवली? कुठे ठेवली? एवढी भारी केली का सायकल? तस तोड होय. इकडे ते लावतो मी, आणि इकडे त्यांनी लावायसाठी तिरकं केलं तर. होय. आणि ते बीड्स तसले नाही बसवले. हा आता बस बरं सायकलवर. आता तू त्याच्यावरती बसू शकतो रानू सायकल वरती. बस बरं. हा बस की. असं बसायचं आणि आता चालू. आता चालू दाब पुढं. हा पुढं पुढं ढकलायची, पुढं हा दाब ढकल ढकल. येत आहे. हा जुळ 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 जुळ. पुढं बघ. भिंत सोडून दे. नाही पडत. नाही आई पडत नाही, ओके, तर चाक पडतच आहे. नाही. महाग चाक आहेत. हा, त्यामुळे नाही पडत. नाही तू कुठंच. तू सोडलं तरी तू पडत नाही. उतर त्यांनी तिकडून उतरायचं ना, तिकडून उतर. ते थोडस सरळ करता काय पलीकडचं चाक का? तसंच आहे, तसंच आहे. होय. अरे रानू तू खेळ, तू नाही पडत. बघ ब्रेक आहे तो. उतर आणि खेळ. चल इकडून ये. रानू खुश झाला का? डायरेक्ट पाय टाक आधी. शोक दिन तसा नाही, तू तसं बस नको. हा ह्याच्यावर डायरेक्ट पाय टाक, ह्याच्यावर बस आधी. त्याला बसवा, तुम्ही बसवा. थांबा. बसतोय
हा तसं टाका आता इकडे वाय. एकदा आपण धरायचं असं बसताना दाबून धर हा. आणि बस आता हा म्हणजे हालत नाही एक हात इथं ठेव. इथं ठेव दुसरा हात. हा सोड आता ब्रेक. हा आता चालू बरं. चालू पुढं ढकलायची. हा ढकल दाब दाब दाब. ओके येते नाही पडत तू पाय नको काढू लगेचच. नाही पडत तू ओके पूर्ण पॅन्डल चालव. छोटे छोटे चाक आहेत ना त्याने पडत नाही असं धरून ठेवतं ते हा चालव. तसंच असतं ते हा. तू चालव तर खरं रानू. हा. ते अर्धाच पॅन्डल चालून घाबरतय पडतय काय. हा चल घाबरतोय काय. सगळं करून दिलं नवीन आता चांगली सायकल खेळायची हा, चल चालू तू पटपट चल. आमच्या रानाला आहे ना झाडं खूप आवडतात माहिती आहे का? मला आत्ताच एक नवीन झाडाचा शोधला. झाड म्हणजे आपलं एक छोटंसं रोपटं उगवलेलं आहे. कुठे राहणार नको रानू. मिरच्या आल्यात का तिथं मसाल्याच्या मिरच्या आहेत ना त्याची बिया कुठं पण पडलेल्या आणि त्याचा असं छोटं छोटं रोप होतं कुठं पण. आज आहे ना आपल्या रेसिपी शो साठी मी शूट करते डाळ पकवान ही रेसिपी सिंधी आहे आणि तुम्हाला सांगू का सिंधी रेसिपी म्हणजे त्यांच्यात नाश्त्यासाठी वगैरे ही केली जाते पण आपल्यामध्ये ना नवरात्रात ज्या कडकण्या करतात की नाही तर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे तशी थोडीफार ही रेसिपी आहे तर त्याच्यामुळे काय होतं माहितीये का असं राज्य बदललं थोडीशी जात बदलली धर्म बदलला की आपले पदार्थ तेच राहतात फक्त वेगळ्या नावाने त्याला बोललं जातं किंवा एखाद दोन पदार्थ प्रत्येकाच्या सोयीनुसार जागेनुसार वातावरणानुसार ऍड केले जातात आणि मग त्याला वेगळं नाव देण्यात येतं तर छान आहे बरं का ही रेसिपी टेस्टी आहे जर तुम्हाला म्हणजे पाहायची असेल तर आपल्या रेसिपी शो या चॅनलला व्हिजिट करा पाहायला मिळेल हे बघा हे असे याचे हे पकवान आहे जे मी तयार करते आणि राणाचं कसं चाललंय बघितलं ना मध्ये 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 तो राणाचं असंच असते जेव्हा जेव्हा माझं शूट चालू असतं ना ते असंच काहीतरी उठारेटा करतो आणि मग त्याला आहे ना असं बळबळ 5 मिनिटाच्या शूटसाठी त्याला असं 10 मिनिटं मला लागतं जावं बघ तिकडं कसं होतंय नाही तू करतोय मनाने कसं होईल रानू काय पाहिजे तुला मम्माने दिलं ना तुला तयार करून मी दिलेलं काय झालं तुला गोलच पाहिजे का बरं घे एक घे मस्त अशी माझी इथे डाळ तयार झाली आहे अय्यो थांबा 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 रुको जरा रुको लावून तर बघा ही आहे ना मी बरेच दिवस झालं स्टोअर करून ठेवली आहे माहिती आहे का चिंच आंबट गोड चटणी तर हे असं परफेक्ट तर आहेच आणि किती दिवस झालं मी ही स्टोअर करून ठेवलेली आहे तरी अजिबात ही खराब झालेली नाही आहे दे इकडं तू खाशील ना पण हे एवढं सगळं माझी खाली ना ओके मी पण खाणार तुमच्यासोबत दर आपल्याला एक वाट घ्यायचंय का यू छान आहे का आमचं रानू हे शिकलं नाही रेट करायला कसं करायचं रानू कांदा टाकू काय त्याच्यावर हा तुम्हाला सांगू का आज आमचा उपवास आहे आणि ह्यांच्या तोंडाला पाणी सुटले माहितीये आपल्याला नाही बघा उपवास म्हणजे उपवास आणि काय करते माहिती का उपवासा दिवशी अशा चटपटीत रेसिपी करते मध्ये कंट्रोल किती कंट्रोल आहे स्वतःवरती ते बघायला नको का मग काय तर शांत बसावं लागतं संध्याकाळपर्यंत आता आवडलं माहितीये का आमचा रानू पण आता खूप असा हुशार झालाय खूप मोठा झालाय असं छान छान खातो तो व्यवस्थित है की नाही रे शांतच बैठा काय पाहिजे असे तुला पापड उसको पकवान बोलते पकवान काय पकवान असलं कसलं
डाळ पकवान. बघ तिकडं डाळ आहे, इकडं पकवान आहे. खाऊन बघ. ये राजा, दे तिला ती प्लेट. खाऊन तर बघ. राधिकाने तुला तशीच करत होती आधी. नको नको. छान लागतंय का? आता नको घेऊ ना. आता नाही घ्यायचं, आता कोरडं खायचं. चुक चुक करती. घेऊन काय नाही, तू सायकलीवर ये, आम्ही गाडीवर जातो काय. जरा चावी आतमध्ये ठेवून यायची, म्हणजे माणसाने गॉगल आणून द्या, चावी आणून द्या. बरं स्वतःला विसरून येत नाही काय. काय काय रानूची गाडी जास्त ताकदवर आहे की नाही रानू? चल 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 चल, तुझी सायकल पार्क कर रानू तिकडे. पळ, पाऊस तर यायला लागला. अय रानू चला. रानूने पण रानूचा मोबाईल घेतलाय. येईल काय जोराचा टिक्का. ओ दुकानदारीन, राधा दिसती का नुसते कुरकुरेच दिसते ते. ओ घराची चावी. हा, खूप जण म्हणतात तुमच्या भाऊजींचं दुकान दाखवा. काय दाखवू सांगा बरं. अगं ये अलीकडं, नंतर काम कर. काय 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 तू आल्यापासून तेवढंच बांधते काय आणखीन? भाऊजी पण बॉक्स फोल्ड करतात. मला वाटलं फक्त नानांकडेच काम आहे काय की बॉक्सचं. एक व्हाईट कलरचा घालून बघा. हां, कोणत्या जागी घ्यायचं? ह्याच्या जागेवर हां. हे जे घ्यायचं. नाही, छान वाटतंय हा पण. त्याच जागेवर घ्या, कारण तो आहे ना घरी. तर बघा, आमच्या मम्मीने परत एकदा दुकान फाटलेलं. काय झालं माहितीये का, म्हणजे पप्पांचं ज्यावेळेस कसं झालं, तर ते जे दिवस होते की नाही, दिवस असतात, तर त्यावेळेस आम्ही असं ठरवलेलं की आता मम्मीला आम्ही आमच्याकडे घेऊन जाणार, तिला इथं ठेवणार नाही. तर त्यावेळेस आहे ना, ज्या ज्या काही भरण्या होत्या किंवा ज्या खायच्या वस्तू होत्या ना, त्या सगळ्या रिकाम्या केल्या. रिकाम्या केल्या म्हणजे काय, कोण मुलं इथून त्यांना असं देऊन टाकल्या होत्या. घरात पण आम्ही असं सोरं सोरं खात होते, कारण की मासन तसं बंदच करायचं होतं त्यानं. पण मग नंतर थोड्या दिवसांनी मम्मीला असं वाटायला लागलं की बाबा तुमच्यात आत्तापासूनच येऊन काय करू, किंवा इतक्या लवकर नको असं तिला वाटायला लागलं. मग तिला म्हणजे नको, माझं मी माझ्याच घरी थांबते. त्यामुळे तिनं खूप मुश्किलीने आता परत सगळं असं पहिल्यासारखं असं छान वाटतंय असं इथं बसायला आहे ते. कारण की पप्पा असल्यावर पण पप्पा म्हणायचे तू इथं बस, मी बाहेर बसतो. तर तसं मम्मी सगळं. आणि तुम्हाला सांगू का, मम्मीने खूप छान आणि जास्त सामान आणलं. मी अशी बाहेर जाते ना, तर असं मुलं पण मागतात ना, हे वेगळं द्या, ते वेगळं द्या. काहीतरी लिपस्टिक, त्यातली एक लिपस्टिक सईला घेऊन जायची, खायची लिपस्टिक आहे. रानूने आता एक खाऊ खाल्लेला, त्याच्यामध्ये हे निघलेलं. म्हणजे असं वाटतं, पण खरं तर ह्या गोष्टी अशा अवघड असेल त्या सगळं. म्हणजे बाहेर तर तिला असं तिचं शिक्षण झाले, पण 1ली-4थी झाली त्या काळची. आणि आता तिथे दिवस पप्पा सगळं बघत होते, त्यामुळे तिला असं हिशोबाचं वगैरे एवढं नाही कळत म्हणजे तिला जास्त फास्ट हिशोब करता येत नाही. पण तिला म्हटलं तुला काय घेतलं, असं काय लय मोठं काय उभं करायचं नाही, तुझं टाइमपास म्हणून तू हे करते, आम्ही दोघी आहेतच. तर त्याच्यामुळे मग ती असं करती, असं तोट्यात जात नाही, पण असं थोडंफार कधीतरी तिच्याकडनं जमलिंग होतं.
आणि जर लयच असं काय असेल तर मग सगळं ते आम्हाला फोन करते, फोनवर विचारते. आता तुम्हाला हे परत एकदा उभं राहिलेलं दुकान बघून कसं वाटतं? कारण की आम्हाला तर छान वाटतं. कारण कसं असं गोष्टी बंद होण्यापेक्षा आणि आपला रस्ता बंद होण्यापेक्षा असं आपली वाट पण चालू राहते, तिला पण छान वाटतंय, छान वाटतं. आणि ते आहे आता सध्या असं एकटीच असते, संध्याकाळी आमच्या मामांच्या झोपायला जाते. आणि आम्ही तर काय म्हणजे इथल्या इथं असल्यामुळे दिवसात म्हणजे नानांची तरी चक्कर होती, ह्यांची तरी होती, किंवा माझी नाहीच झाली तर मग मी 2-3 दिवसात ह्यांनी ड्युटीला गेली की मी येत असते. असं आम्ही सारखं येतो. गेल्या शनिवारी रविवारी ती तिकडं आलती, आता तिला परत ह्या शनिवारी रविवारी नाना म्हणले ती या तिकडं, मग आता काय करते काय माहिती. आणि शिवाय आमची घरं इथं आहेत, म्हणजे माझी चुलता चुलती आहेत, परत रानातले माझे भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, इथं मामा मावशा, असं आमचे सगळे माणसं इथंच आहेत करमाळ्यातच. तर त्याच्यामुळे असं त्या मनाने इतकं असं एकटेपणा जाणवत नाही, कारण की इथं गल्ली आहे, घर असं कॉर्नरला आहे, शेजारी शाळा आहे, समोर मंदिर आहे, आणि अशी सगळी घरच आहेत ना, आणि सगळी माणसं अशी सारखी कंटिन्यू माणसं असतात माहितीये का. तर त्याच्यामुळे ना असं छान वाटतं, गजबज वाटते. दीदीचा फोन आलाय. दीदीचा फोन आलाय, मम्मी दीदीला, आणि त्यातनं आमचे फोन. माझा तरी थोडासा कमी असतो, पण दीदीचा तर सारखा फोन असतो. आणि बिचारी खूप गप्पा मारते, आधीच तर ती बडबडी आहे, ती काही गप्पा म्हणत बसते. त्याच्यामुळे असं काही नाही. आता आपण म्हणतो ना मग आपणच सावरलं पाहिजे, किंवा आपणच असा धीर दिला पाहिजे. बऱ्याचशा जणांना वाटतं, म्हणजे मला असे कमेंट पण आलते की ताई तुम्ही अशा इतक्या पॉझिटिव्ह कशा, किंवा तुम्ही असं परत सगळं तुमचं पहिल्यासारखं सुरळीत केलं. तर त्या म्हणजे मी त्या कमेंटला रिप्लाय पण दिलता तिथं खाली. अर्थातच असं वाईट वाटणार नाही असं कसं शक्य आहे, की बाबा आठवण प्रत्येक गोष्टीत असते, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत अशी आठवण येते. म्हणजे सहज एखादी काही वस्तू बघितली तरी पप्पा आठवते, की पप्पा असं नाही का, सगळंच काही पण आठवतं. आता आम्ही इथं आलं तरी ते असे उठून बसले असते. आठवण येत नाही असं नसतं, आठवण येतेच, पण असं थोडंच आता पप्पांचा विचार करण्यापेक्षा मम्मीचा विचार करायचा. आणि मम्मीला आपण कसं असं प्रोत्साहन देऊ शकतो, तिला त्यातनं बाहेर काढू शकतो, हे बघायचं. बरोबर आहे की काय फरक आहे? कार्टून मध्ये इकडे दाखव रानू, रानू इकडे दाखवते, हे बघा धरावते व्यवस्थित. थांब रानू, थांब. हो का, हे कार्टून आहे की नाही? आणि हे कार्टून हे एकच सेकंड, हा का, हे कार्टून काय आणि हे कार्टून, याच्यामध्ये काय फरक तुम्हाला दिसतोय? आम्हाला तर दोन्ही सारखेच दिसत आहेत. मगाशी तुझ्याकडनं पडलं होतं तेव्हा असंच केलं का? मगाशी पडलं होतं ना तुझ्याकडनं? निघते की निघतंय निघतंय. सर बाजूला सर. ते आता ते मिकी माऊस. काढली रबर कार्ड.